श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी वासुदेव हरी. आज आपण इथे सेवेसाठी संत तुकाराम महाराज यांचा एक अभंग घेतलेला आहे. अभंग. शोके शोक वाढे, हिमतीचे धीर गाढे. शोके शोक वाढे, हिमतीचे धीर गाढे. येथे केले नवे काही, लंडीपण खोटे भाई. येथे केले नवे काही, लंडीपण खोटे भाई. करीती होय होय, परी नव्हे कोणी साह्य. करीती होया होय, परी नव्हे कोणी साह्य. तुका म्हणे घडी, साधलिया एक थोडी. तुका म्हणे घडी, साधलिया एक थोडी. अर्थ. एखाद्या गोष्टीचा शोक केला तर तो शोक वाढतच जातो. त्याकरता धीर धरला पाहिजे, हिंमत ठेवली पाहिजे. हे माझ्या बंधूंनो, या मानवी जीवनात कोणतीही गोष्ट न घडण्यासारखी नाही आहे. येथे भित्रेपणा वाईट आहे. परमार्थ करण्यास तुम्ही सहाय्य कराल का, असा प्रश्न मी कित्येकांना विचारला. ते मला हो करू, हो असे केवळ म्हणत राहिले. पण हो म्हणणारी लोक पुष्कळ आहेत, पण प्रत्यक्षात मदतीला धावून येणारी माणसं फार कमी आहेत. जसं एखाद्या देवकार्यासाठी जर देणगी मागायला जर आपल्याकडे कोणी आलं, तर आपण त्या देणगीमध्ये सुद्धा देताना घासघीस करतो. पण तोच पैसा जर आपल्या आनंदासाठी, भोगविलासासाठी वापरायचा असेल तर आपण जरासुद्धा विचार करत नाही. म्हणजेच देवकार्यासाठी किंवा परमेश्वरासाठी 4 पैसे देण्याची वेळ आली तर माणसाचा जीव हा कासावीस होतो. पण तुकाराम महाराज म्हणतात, हे सगळं वाईट आहे. परमार्थासाठी थोडंफार सहाय्य केलं तर हे खूप चांगलं कार्य आहे. हे असं असलं तरी लोक याच्यासाठी फार मदत करत नाहीत. महाराज म्हणतात, या क्षणभंगूर जीवनात भक्तीचा एक क्षण जरी साधता आला तरी आपले जीवन सफल होईल. कारण ह्या जीवनाचे अंतिम ध्येय शेवटी भक्तिमार्ग हाच असतो. हेच अंतिम सत्य आहे, असे संत तुकाराम महाराज हे आपल्याला सांगत आहेत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.